मित्रांनो फॉर्च्युनरचं मैदान श्रीनाथ केसरी सगळ्यात मोठं मैदान मित्रांनो. मला वाटतं भारत देशात एवढं मोठं मैदान झालं नसेल. अगदी क्रिकेटच्या मैदानात सुद्धा एवढं ही नसतं. मला वाटतंय एवढं आज इतकं मोठं मैदान बस. आणि त्या मैदानात फौजी राईस मित्रांनो, फौजीचा एक पॅटर्न वेगळा आहे. आणि आज सगळ्यात जास्त तांदूळ खापलाय फौजीचा. म्हणजे एक प्रकारे मित्रांनो काय ह्या मैदानात काय सांगताल फौजी या मैदानाविषयी? या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण पहिलं यांचं जे पहिलं थारचं मैदान झालेलं ते मैदान बघायला आलेलं नुसतं. बकासूरचा आपण कट्टर फॅन आहे आणि इथं आल्यानंतर मला ह्या व्यवसायाचं सुचलेलं. हेच ते पहिलं मैदान पहिल्या पर्वातलं रुस्तम हिंद केसरीचं बाळवणीमध्ये झालेलं. संकल्पना हिथं झाली ह्याच मैदानात आली आणि ह्याच मैदानात आपली बाईट घेतात एक चांगले युट्यूबर. याच आपल्याला म्हणजे खुशी वाटते. म्हणजे ठरवलं फौजीने की आयला एवढं जर पब्लिक असेल अनेक लोकांना म्हणजे फौजीने मला वाटतं गेलं असेल वडापावरी दिवस. मला वाटतं हा पॅटर्न तुम्ही आणला, अगदी पराठ्याचा पॅटर्न पण तुम्ही आणला फौजी. म्हणजे लोकांना पोटभर जेवण घरचं जेवण एक प्रकारे. अनेक लोकांचं म्हणणं आहे की फौजीच्या राईसवर जाऊया आपण, कारण वाटतं की घरचं खायला भेटते म्हणजे घरचं असल्यासारखं. आणि त्यामुळं मला सांगा सगळ्यात व्यवसाय सगळ्यात ह्याच्या मागणी पण मैदानात तुम्ही गेला असेल तिथं सगळ्यात जास्त इन्कम कुठं झाला? तसं सांगायचं तर इन्कम सांगू नये, पण आज याच मैदानामध्ये सगळ्या टॉपचं आपलं इन्कम झालं. बर किती किलो तांदूळ खाल्लो? 500+ झालं. तरी पण आपण आज आउटसाईडला लागलोय. तरी पण लोकांचं एवढं प्रेम आहे आणि आपण त्याची काळजी घेतोय. कुणाला कुठलाही माणूस आपल्याकडून नाराज न होता जातं त्याचे हे परिणाम आहेत, चांगले परिणाम आहेत. काय माणसं फौजी जाताना पोटभर खाऊन एक प्रकारे आनंदाने जाते ती. कारण आम्ही रात्री मी 3 वाजता जागा होतो, म्हणजे रात्रभर झोपलोच नाही. 3 वाजता लोक येऊन दुकान हुडकत होते आपलं. मग ह्याच्यावर आपल्याला आपण कुठं आहे ते थोडक्यात कळतं. म्हणजे एवढं लोकांचं प्रेम आहे. आपण जे थोडं बहुत कष्ट करतोय ते लोकांना आवडतंय म्हणून लोक येतात. बाकी आपण असं काही वेगळं करत नाही. आपण क्वालिटी काम करतोय हेच महत्वाची गोष्ट आहे. आपले सगळ्या गोष्टी आपण पूर्ण भारत देश फिरलेला माणूस आहे. एक मी फौजी आहे त्याच्यामुळे कुठं कसं कोणाशी बोलायचं हे सगळं आपल्याला कळतं. पण लोक त्याचा काही वेगळाच अर्थ लावतात. आपल्याला आता बरं चाललंय आपलं त्याच्यामुळे. फौजी आहे प्रत्येक क्षेत्रात एक हे आहे म्हणजे तुरस आहे. इथं तुमच्या क्षेत्रात पण भरपूर तुरस झाली. लय तुरस. आता तर अशी तुरस आहे का ती सांगू शकत नाही. आणि ती प्रत्येक क्षेत्रात असतीच. तुळशीशिवाय पण पाहिजे, त्याच्याशिवाय माणूस पुढे जात नाही. कॉम्पिटिशन असल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकतच नाही. आणि असलंच पाहिजे. आपण कॉम्पिटिशन मध्येच खेळायचं आपल्याला आवडतं लहानपणापासून. भाऊजी असं होतं का लय पब्लिक आल्यानंतर काय म्हणजे असं गडबड अशी उठते का, किंवा असं कधी तुमच्याच्यानं होत नाही? म्हणजे तुमच्याकडे बरेच लोक म्हणते की बाबा किती पण पब्लिक असू दे फौजी बशी म्हणजे आपण काय म्हणतो की लय पब्लिक आल्यानंतर काय काय पाणी वाढवते ती आमटीत. म्हणजे तुमचं क्वालिटी बदलत नाही. तेच महत्वाचं आहे ना. लोकांना तेच आवडतंय ना. किती जरी गर्दी असली तर 10 मिनिटं माणसं. आता मगाशी राय संपल्याला अर्धा पाऊण तास लोक बसलेली पण ती गेली नाही. ती मग आपण असं नाही की बाबा गर्दी झाली तर कसं पण उलट केलं असं नाही. मग ते गिराईक तुटतं, नाराज होतं. आणि त्या गोष्टीची मी खूप काळजी घेतो. पाऊण तास माणसं वेटिंग होती फौजी तरी पण दुसरीकडे गेली नाहीत. हो तेच मग ह्याच गोष्टीचा अभिमान वाटतो. आणि त्या माणसांचं खरंच प्रेम आपल्यावर खूप चांगलं. किती आणलेले फौजी सीएनजी आपल्या LPG? 10 टाक्या होत्या की 2 गाड्या आहेत. एक ही पुढे सीएनजी आपली पहिली गाडी. ही आता पिकअप घेतली आपण दसऱ्याला. 2 गाड्या फुल भरून आणलेल्या. आता किती टाकी शिल्लक राहिले? अजून किती काय अजून शिल्लक आहे काय? 2 राहिले असतील शिल्लक. अजून पण भाताचं काय 500 किलो आणला होता? नाही आपला माल एकदम घरी रिटर्न न्यायला लागला तरी चालेल, पण कमी नाही पडलं पाहिजे. आपली तयारी फुल पाहिजे. किती लढायला आता तरी मला वाटतं 11 वाजणार. अजून फायनलला टाइम आहे. 10:30-11 वाजतीलच. पण अजून आपल्याकडे सर्व आयटम मिळतील. आपली फुल तयारी असते. ही भाऊजी तुमची क्वालिटी किंवा क्वांटिटी म्हणजे क्वालिटी आहे क्वांटिटी आहे तुमच्याकडं. पराड्याचा कन्सेप्ट तुम्ही जाणला आता व्हायरल झाला तो. पण हे सुचलं कसं तुम्हाला? पराड्याचं कसं सुचलं कसं आहे? मी पहिल्यापासून बाईट मध्ये सांगत आलोय. आपण केलेलं सुरू वडापावपासून. पण नवीन करायचं आपल्या पहिल्यापासूनच डोक्यात होतं. कारण वडापाव सगळीकडे असतात. त्याच्यापेक्षा वेळ काय तर मी दालचा राईस सुरू केला. दालचा राईस लोकांना आवडला. मग बऱ्यापैकी सगळीकडेच व्हायला लागला दालचा राईस. मग अजून म्हणलं आपण त्याच्यात काहीतरी फेरबदल करावा. आणि परोठा आपला चांगला चाललाय. आता ह्याच्यानंतर पण अजून भरपूर गोष्टी येणार आहेत.
तर ते वेळेला कळेलच लोकांना आणि चांगल्या पद्धतीनंच अशा गोष्टी मिळतील लोकांना खाण्यासाठी. मग 1 वर्षापासून माझी तयारी सुरू होती आणि मी रिटायर झाल्यानंतर 4थ्या दिवशी मी मैदान सुरू केले. म्हणजे माझी 1 वर्षापासून तयारी होती, तेव्हा ते 4थ्या दिवशी सुरू झाले. मित्रांनो, लोकांना वाटतं ही व्यवसाय लावावा, ही करावा, ती करावा, पण व्यावसायिकांना फौजीकडे सल्ला फौजी देतलच, पण माझं म्हणणं आहे काय माहिती का, त्यातला अनुभव तुम्हाला पक्का पाहिजे. फौजींनी 1 वर्षापासून रिटायर व्हायच्या 1 वर्षापासून ही डोक्यात ठेवलं होतं आणि अनुभव घेतला फौजी तुम्ही. त्यावेळेस सुट्टी येत होतो ना, त्यावेळेस फक्त मैदानच करायचे. बाबा कोण कोण काय विकतंय, कोण कसं देतंय, कुठल्या गोष्टीची किती किंमत आहे, कशी दुकान लावतात, म्हणजे स्टडीज एका प्रकारे करायचो आणि ठरवूनच आलेलं की बाबा हाच व्यवसाय करायचा आणि ह्याच्यातच सफल व्हायचं. चला मित्रांनो, बघा फौजीचा राईस खायला या, तुम्हाला घरची चव भेटेल एक प्रकारे. असं काय नाही, फौजी अनेक लोकांना असं वाटलं की तुमच्यापाशी, पण अनेक लोकांच्या माध्यमातून आणि सगळ्यात टॉप मित्रांनो, आज बैलगाडी क्षेत्रात ही जसं बैलगाडी क्षेत्रात बकासूर आहे, आज त्यांच्या आवडता पण बकासूर आहे, तसं ह्या क्षेत्रात फौजी तुमचं नाव घेतलं जातं. आणि तो देव आहे बकासूर, आणि त्याला बघायला आलो नसतं तरी आपल्याला आयडिया आली नसती. आणि आपण प्रत्येक वेळेस सांगतो की बकासूरमुळेच आपण व्यवसाय सुरू केलाय आणि त्याला आपण देव मानतो. ओके, चला मित्रांनो, धन्यवाद.